मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. तब्बल 17 वर्षांनंतर साध्वी प्रज्ञा सिंग सह आरोपींची निर्दोष सुटका. भगव्याचा विजय, हिंदुत्वाचा विजय. संन्यासी आहे म्हणून मी जिवंत. निर्दोष सुटका झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरची प्रतिक्रिया. भगवा दहशतवाद कधी नव्हता, ना आहे आणि ना कधी राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मालेगाव निकालानंतर ट्विट करत प्रतिक्रिया. एक काळ कुट्ट पर्व आज संपलेलं असून हिंदू धर्मियांवरचा कलंक पुसला गेला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर. शिवसेनेच्या खासदारांसोबत बैठकीची शक्यता. दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता. माणिकराव कोकाटेंना धक्का बसण्याची शक्यता. दत्तात्रय भरणेंची कृषी मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता. कोकाटेंची क्रीडा मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता. कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये प्रवेश. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का. फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरण. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. महादेव मुंडे प्रकरणामध्ये एसआयटी गठीत करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर फडणवीसांचे डीजीपींना आदेश. मुंबईमधील कोळी बांधवांच्या हाकेला राज ठाकरे धावले. राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.